मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. तिसऱ्या योजनेतील 5 वर्षात भारताचे औद्योगिक उत्पादन 34.2% वाढले. म्हणजे सरासरीने प्रत्येक वर्षात भारताच्या औद्योगिक उत्पादनात 7% वाढ घडून आली. परंतु तिसऱ्या योजनेत प्रत्येक वर्षात 11% औद्योगिक उत्पादन वाढावे असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. पण प्रत्यक्षात प्रत्येक वर्षी आपले औद्योगिक उत्पन्न फक्त 7%नीच वाढले. परिच्छेद. तिसऱ्या योजनेत भारताला परकीय चलनाची चणचण मोठ्या प्रमाणावर भासली. त्याचप्रमाणे तिसऱ्या योजनेत 1962 मध्ये भारत चीन युद्ध आणि 1965 मध्ये भारत पाक युद्ध उद्भवले. त्याचप्रमाणे तिसऱ्या योजनेत अनेक ठिकाणी दुष्काळ पडला. या सर्वांचा परिणाम म्हणून तिसऱ्या योजनेत अपेक्षिलेली 11% औद्योगिक उत्पादनातील वाढ घडून येऊ शकली नाही. परिच्छेद. वरील योजनेत साखर, कागद, कोळसा, यंत्रे, सिमेंट, सुती कापड इत्यादी उद्योगधंद्यांच्या उत्पादन शक्तीत बरीच वाढ घडून आणण्यात आली. त्याचप्रमाणे टायर, सिमेंट पाईप, मोटारसायकली, मोटरी यांसारख्या वस्तूंचे उत्पादन बरेच वाढविण्यात आले. त्याचप्रमाणे तिसऱ्या योजनेत टॅक्सी, रिक्षाची मीटर्स, मशीन्स, स्वयंचलित लेथ यांसारख्या वस्तूंचे उत्पादन भारतात प्रथम सुरू करण्यात आले. तसेच पूर्वी भारतात बऱ्याच प्रकारचा औद्योगिक कच्चा माल परदेशातून आणावा लागत असे. परंतु तिसऱ्या योजनेत अशा कच्च्या मालाचे उत्पादन भारतातच सुरू करण्यात आले. परिच्छेद. चौथ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्रात जेवढी गुंतवणूक होईल असे गृहीत धरण्यात आले होते तेवढी गुंतवणूक झाली नाही आणि 5व्या पंचवार्षिक योजनेत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर 8,328 कोटी रुपये व खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांवर 5,200 कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. परिच्छेद. तसेच याशिवाय सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील लघु व कुटीर उद्योगधंद्यांवर 1,665 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले होते. परिच्छेद. 5व्या योजनेत औद्योगिक उत्पादन वाढावे यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. त्यापैकी उल्लेखनीय प्रयत्न म्हणजे काही उद्योगधंदे सुरू करण्यासाठी परवान्याची अट रद्द करण्यात आली. तसेच उद्योगधंद्यांना त्यांच्या उत्पादन क्षमते इतके उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली. काही उद्योगधंद्यांना प्रत्येक वर्षी त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याची परवानगी देण्यात आली. तसेच परदेशातून भारतात येऊन औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या परकीयांना अनेक सवलती देण्यात आल्या.